कोलिवली आणि येणार बोरपाडा दोन संघामध्ये लढत होते. नाणेफेकी जिंकल्यानंतर येणार बोरपाडा संघाच्या संघनायकाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कोलिवलीचे दोन फलंदाजी करण्याची पहिला चेंडू लेस्टम मोठा केला, चेंडू करण्याचा प्रयत्न मात्र प्रयत्न फसतो. चेंडू लेस्टम सोडून आणखी बाहेर निघून जातो. खूपच बाहेर निघून गेल्यानंतर म्हटल्यानंतर पंचांनी लगेच दखल घेतलेले, खून केले. व्हाईट बॉलची एक एक्स्ट्रा धावेनेशी खातं खोलतोय आई गावदेवी कोलिवली संघाचं. विश्वास पुन्हा एकदा हलवा टाकला, चेंडू पुन्हा एकदा आणि मात्र यावेळेस यष्ट्यांसमोर सिमटलेत आणि बाद होत आहेत पहिले फलंदाज कोलिवली संघाचे. पहिला मोठा एक धक्का बसतोय कोलिवली संघाला फलंदाज प्रशांत यांच्या रूपामध्ये. एक सुवर्ण संधी आहे. उर्वित सर्व गोलंदाजांसाठी मोठी संधी आहे. कपिल शेलके साहेबांकडनं हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेले आहे. एक मोठी संधी आहे विश्वाससाठी, कारण त्यांनी पहिल्या चेंडूवर एक महत्त्वपूर्ण बली टिपलेला आहे प्रदीप यांच्या रूपामध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये वाटचाल करतोय यतीश. विश्वास पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. यतीशसाठी मात्र अपील मागण्यात आले, मात्र लेग स्टंपच्या बाहेर चेंडू म्हटल्यानंतर एक धाव तर दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केले लेग बायच्या रूपामध्ये. अशा प्रकारे कोलिवली संघाची धावसंख्या वाढतीये 1 बाद 2. दोन्ही धावसंख्या एक्स्ट्राच्या रूपात आलेल्या आहेत, एक वाईटच्या रूपात आणि एक लेग बायच्या रूपात. विश्वास पुन्हा एकदा तयार होतो चेंडूफेकी करण्यासाठी. यावेळेस वैभव असणारे फलंदाज. विश्वास यांनी टाकला शॉट, चेंडू पुलचा मोठा फटका आहे, मात्र कॅच करण्याची मोठी संधी आहे आणि बिंदास चेंडूच्या खाली येतो. बिंदास प्रकारे चेंडू पकडलेला आहे आणि वैभव याला बाद केलेला आहे. दोन बाद 2 कोलिवली संघाची थोडीशी दैनंदिन अवस्था होताना आपण पाहतोय. 2 बाद 2 म्हणजे नेल्सन फिगर 2 वर 2 फलंदाज म्हणजे 2 अंक 2 2 2 2. तर एक महत्त्वाची सूचना असेल येणाऱ्या बोरपाड्यासाठी, थोडीशी बॅड सूचना आहे त्यांच्यासाठी, कारण त्यांना पॅनल्टीचा सामना करावा लागतो. त्यांचा 12th मॅन इथे विदाऊट ड्रेसिंगमध्ये आहे, तर 2 धावांची पॅनल्टी बहाल करण्यात येते त्यांच्यासाठी. तर 2 बाद 2 अशी आई गावदेवी कोलिवली संघाची अवस्था आहे. विश्वास पुन्हा एकदा आपल्या षटकातील शॉट टाकला, चेंडूला टर्न करण्यात आले स्क्वेअरच्या दिशेने. स्क्वेअरच्या क्षेत्राच्या चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतात, पेचू अडवला जातो, चेंडू फेकी होते. चित्त्याच्या चपलाईने दोन्ही फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि 2 धावांशी संघाचं धावफलक पुढे सरकलं जातोय 2 बाद 4 या अंकावर. अनंता पुन्हा एकदा तयार होतो विश्वास समोर फलंदाजी करण्यासाठी. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होतोय.
आणि थोडीशी खराब फेकी केल्यानंतर लगेचच त्या जागेवरून त्याला हटवलं आहे आणि दुसऱ्या फलंदाज त्याच्या जागेवर बोललेला आहे. यावेळेस पुन्हा एकदा शॉट टाकला, चेंडू कट करण्याचा प्रयत्न, अप्रतिम चेंडू आहे, फसवा चेंडू आहे, गंडवा चेंडू आहे, सरळ निघून जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू होतो विश्वास याचा. विश्वासवर जो विश्वास ठेवलेला आहे आपल्या संघाच्या संघनायकाने, एक विश्वासभरी गोलंदाजी होते येणार बोरपाडा संघासाठी विश्वास याच्याकडनं. पुन्हा एकदा विश्वास अनंता फलंदाज असणार आहे त्याच्यासमोर. ब्लॉक होलमध्ये टाकला, चेंडू टर्न करण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्न फसतो, चेंडू लेग स्टंपच्या बाहेर निघून जातोय आणि फलंदाज आपले पंच मात्र वाईटची खून करतायत. 1 धावेने संघाची धावसंख्या वाढते 2-5. विश्वास पुन्हा एकदा आपल्या षटकातील वरवीत चेंडू. अनंताच्यासाठी अनंताने खाली चेंडूला टॅप केले, मात्र 1 धाव तर पूर्ण होते आपल्या संघाच्या खात्यामध्ये. 1ने धावसंख्या वाढते कोलिवली संघाची 2-6. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आई गावदेवी कोलिवली संघाची धावसंख्या आहे 2-6. थोडासा अडचणीत आलेला संघ दिसतोय आणि त्या अडचणीतून बाहेर निघण्यासाठी दोन्ही फलंदाजांना चांगल्या पद्धतीने फलंदाजी करावी लागणार आहे. एक नियंत्रित फलंदाजी करण्यावर लागणार आहे, विकेट सांभाळून फलंदाजी करावं लागणार आहे, कारण चांगले 2 मोहरे त्यांचे तंबूत परळले. ते वैभव एक नावलौकिक असलेला त्यांचा भरोशाचा फलंदाज मात्र शून्यावर बाद होऊन परतलाय. आमचे स्कोरर यांनी लगेचच पॅनल्टीच्या 2 धावा कोलिवली संघाच्या खात्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. याचाच अर्थ कोलिवली संघाची धावसंख्या यापुढे लिहिली जाईल 2-8. आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज येतोय बंटी. छोटासा रनअप 4-5 पावलांचा रायडाम ओव्हर द विकेट मारा. यावेळेस मोठा फटका आहे, मात्र चेंडू हवेत उंच उडालेला आहे, झेल घेण्याचा प्रयत्न होतोय, मात्र प्रयत्न 2 क्षेत्ररक्षकाकडून फसतोय आणि चेंडू सरळ निघून जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. एक सोपा झेल होता, मात्र 2 क्षेत्ररक्षणामध्ये तालमेल बिघडलं आणि 4 धावा प्रतिस्पर्धी संघाच्या खात्यामध्ये त्यांनी जमा केल्यात. धावसंख्या 4ने वाढते 2-12. आता मात्र विश्वासच्या जागेवर बिंदास जाऊन उभे राहिलेत मिड विकेट सीमारेषेवर. बंटी याचा हा चेंडू मात्र खराब चेंडू आहे, ऑफस्टंपच्या खूपच बाहेर आहे, पंच दखल घेत आहेत, खून करतायत, खराब चेंडू आहे, वाईट चेंडू आहे. 1 धावेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये 2-13. बंटी पुन्हा एकदा सरसावला चेंडू हवेत निघून जातो सरळ सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. थँक्यू. पहिल्या षटकामध्ये थोडासा अडचणीत आलेला संघ आता मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचतोय. आई गावदेवी कोलिवली संघ दुसरं षटक मार्गस्थ असताना संघाची धावसंख्या झाली 2-19. फलंदाजी करताना अनंता मात्र जबाबदारीने फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. बंटीचा हा चेंडू चांगला चेंडू होता, ब्लॉक होलमध्ये टाकला चेंडू, हलक्या चेंडूला पुश केला आणि सरळ धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्न सफल होतोय. 1 धाव मिळते संघाच्या खात्यामध्ये. 1ने धाव फलक आई गावदेवी कोलिवली संघाचं वाढलं जाते 20 या अंकावर 2-20. चांगल्या स्थितीमध्ये संघ येऊन ठेपतोय आई गावदेवी कोलिवली संघ दुसरं षटक मार्गस्थ असताना. बंटी पुन्हा एकदा
पुन्हा एकदा हा पॉले गेट चेंडूला हवामध्ये भिरका अडकला आतिशच्या बॅटच्या पट्ट्यातून आलेला खणखणीत यतीशच्या बॅटच्या पट्ट्यातून आला खणखणीत दणदणीत असा प्रेक्षणीय हा षटकार आणि या षटकाराच्या मदतीने आई गावदेवी कोलिवली संघाची धावसंख्या भराभर वाढते 2-26. यानंतर जी लढत होणार आहे आई गावदेवी खांडपे आणि पॉवर शेलार दोन संघांमध्ये लढत होणार आहे. दोन्ही संघांच्या संघनायकांनी चालू सामन्यातली पहिली बारी संपल्यानंतर लगेचच टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचंय. पुन्हा एकदा बंटीचा हा चेंडू मात्र हवेत उडालेला झेल आहे. क्षेत्ररक्षण दूर पांगलेले फलंदाज त्याचा फायदा घेत आहेत, लाभ घेत आहेत. पहिली धाव अतिशय वेगात, दुसरी धाव पूर्ण होते, तिसरी धावीचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा सहजगत्या दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत आपल्या संघाच्या खात्यामध्ये. 3ने पुढे धावफलक सरकला जातो 29 या आकड्यावर. 2-29 मजबूत स्थितीमध्ये जाऊन संघ पोहोचतो आई गावदेवी कोलिवली संघ. पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्या होत्या. मात्र त्यानंतर बंटी एक आपल्या संघासाठी येणार बोरपाडा संघासाठी महागडा ठरतोय. बंटीवर कुळझोडी करतायत दोन्ही फलंदाज, हाना मोठे फटके मारतायत. बंटी पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा मोठा फटका आहे. चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये निघून जातो, पॉइंट सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. प्रति अवसरने वाटचाल चालू आहे आई गावदेवी कोलिवली संघाची. एक छान सुरुवात, मजबूत ठोस सुरुवात येणार बोरपाडा संघासमोर. आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी रवी एक येणार बोरपाडा संघाचा अनुभवी जाणता गोलंदाज एक मोठी जबाबदारी असणारे. पहिल्या 2 षटकामध्ये आपल्या दोन्ही गोलंदाजांनी मोठी धावसंख्या प्रतिस्पर्धी संघाला मोठे फटके मारण्याची खास करून बंटीने संधी दिली. मात्र रवीला थोडीशी निगेटिव्ह गोलंदाजी करावी लागणार आहे, नियंत्रित गोलंदाजी करावी लागणार आहे. आपल्या दिशावर आणि गतीवर ध्यान देऊन गोलंदाजी करावी लागणार आहे. रवी पुन्हा एकदा यावेळेस चेंडूला स्वीपचा मोठा फटका आहे. पहिला टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून जातो सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. छान फटका होता, पॅन्डल स्वीपचा अप्रतिम फटका होता, देखणा फटका होता. आपल्या मनगटाच्या जोरावर त्याने चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडला होता 4 धावांसाठी. 4 धावांची संघाची धावसंख्या भराभर वाढते 2-37. आई गावदेवी कोलिवली नाणेफेकी हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली. त्या संधीचं सोनं होते, चीज करतायत खास करून 2 फलंदाज. पहिले 2 फलंदाज लवकर बाद झाले होते, म्हणजे स्वस्त्यात बाद झाले असताना या फलंदाजांनी मात्र खांद्यावर बोज घेतलेला आहे. शॉर्ट चेंडू पुलचा मोठा फटका आहे, मात्र क्षेत्ररक्षण नाहीये, चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी.
मात्र चांगल्या प्रकारे फलंदाजी करतायत. आपल्या संघासाठी अप्रतिम फलंदाजी होते दोन्ही फलंदाजांकडनं. 41 धावसंख्या झाली. 2 बाद 41 आई गावदेवी कोलिवली संघाची. लागोपाठ 2 चेंडूवर 2 चौकार आले आणि ज्ञानेश्वर म्हस्कर यांचं 100 रुपयाचं पारितोषिक त्यांच्यासाठी आमच्या खिशात जमा झालेलं आहे. धन्यवाद ज्ञानेश्वर म्हस्कर. रवी पुन्हा एकदा आपल्या षटकातील उर्वरित चेंडू घेऊन येतोय. यतीश फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. 17 धावसंख्येवर फलंदाजी करतोय यतीश. हलवा टाकलेला पुन्हा एकदा स्वीपचा मोठा फटका आहे. मात्र सरळ चेंडू क्षेत्ररक्षणाच्या हातामध्ये जातोय. एकच धाव मिळणार आहे. 1 धावफलक पुढे सरकला जातो आई गावदेवी कोलिवली संघाचा. 2 बाद 42. रवी पुन्हा एकदा आपल्या धावपट्टीवर सज्ज होतोय. फलंदाजी मात्र लय मध्ये आले दिसतात दोन्ही फलंदाज. धावांची लयलूट होते. धावांचा जसा काय पाऊसच पडला जातोय. रवी पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा स्वीपचा मोठा फटका आहे. क्षेत्ररक्षण चेंडू आवडण्याचा प्रयत्न करतो. पहिल्या ऍक्शन मध्ये चाललाय. दुसऱ्या ऍक्शन मध्ये चेंडू उचललाय. चेंडू फेकी होते. दरम्यान दोन्ही फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केल्यात आपल्या संघाच्या खात्यामध्ये आणि 2 धावफलक आई कोलिवली संघाचा पुढे सरकला जातोय. 2 बाद 44. 4 षटकांचा हा सामना आहे. तिसरं षटक मार्गस्थ असताना एक मजबूत स्थितीमध्ये संघ पोहोचतोय आई गावदेवी कोलिवली. आणि यावेळेस फटका फसतोय. मात्र निर्धाव चेंडू होतोय. भरत माली यांच्याकडनं कोलिवली संघाला खूप खूप अशा मोठ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद भरत मालीजी. रवी पुन्हा एकदा अनंतासाठी शॉट टाकला. चेंडू पुढ्यात टाकला. चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू टप्पा पडल्यानंतर आणखी चेंडू बाहेर जातोय आणि पंच खून करतायत वाईट बॉलची. 1 धावेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. 1 धावफलक पुढे सरकला जातो 45 या आकड्यावर. 2 बाद 45. रवी पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट आणि ओव्हरपोच चेंडू आहे. मिडॉनच्या दिशेने. मिडॉन सीमारेषेच्या बाहेर निघून जातो. पहिला टप्पा खाल्ल्यानंतर 4 धावांसाठी. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर आई गावदेवी कोलिवली संघाची धावसंख्या झालेली 49. अनंता आणि यतीश ही जोडी आपल्या संघाला एक मजबूत स्थितीमध्ये नेण्यासाठी यशस्वी झालेले, सफल झालेले. आणि बरोबर जर त्यांचा दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर दोन्ही फलंदाजांमध्ये बरोबर 48 धावांची पार्टनरशिप झालेली आहे. आपल्या संघासाठी एक महत्त्वपूर्ण साझेदारी 2 खेळाडूंमध्ये. बिंदास यान टाकला. थोडासा फुलटॉस चेंडू. लो फुलटॉस चेंडू आणि चेंडूला टर्न करण्यात आले. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. चेंडू सनसनाटी संघाची धावसंख्या झालेली आहे 53. 50 लागल्यानंतर लगेचच टाळ्यांचा गजर होऊन स्वागत झालेलं आहे आई कोलिवली संघाचं. गावदेवी कोलिवली संघाचं. यावेळेस बिंदास पुन्हा एकदा स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू निघून जातो यष्ट्यांच्या मागे. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव असा चेंडू फेकण्यामध्ये यश मात्र बिंदासला येते. शेवटचं षटक घेऊन येतोय बिंदास. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर कुठल्याही प्रकारे त्यांनी धाव दिलेली नाही. थोडीशी वापसी केलेली आहे त्यांनी बिंदासने. आणि यावेळेस बिंदासचा शॉट टाकला. चेंडू टर्न करण्यात आल्या चेंडूला. मात्र चेंडू सरळ निघून जातो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि यावेळेस फलंदाज बाद होतोय
यतीश. तीन बाद 53, 22 धावसंख्या खात्यावर लिहिल्या गेल्या आहेत. यतीश याच्या. बिंदास यांनी टाकला चेंडू. छान चेंडू आहे. चेंडूला मिड विकेटच्या दिशेने दिशा दिल्या. निघून जातो चेंडू सरळ जमिनीला घासत पुसत सीमारेषेच्या बाहेर हसत हसत 4 धावांसाठी. पट्ट्यातून चौकार पाहास मिळाला. धावसंख्या झालेली आहे 57 कोलिवली संघाची. 3 बाद 57. बिंदास पुन्हा एकदा आपल्या षटकातील उर्वित चेंडू फेकण्यासाठी सज्ज. राहुल फलंदाजी करतोय बिंदास समोर. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. स्ट्रेट बॅटने घेतलेला फटका लॉंगॉनच्या दिशेने चेंडू निघून जातो. लॉंगाच्या क्षेत्राची चेंडू अडवतो. चेंडू फेकी होते. अप्रतिम फेकी. एष्ट्यांचा वेध घेतला जातो बिंदास कडनं आणि फलंदाज बाद होतोय. चार बाद 58. बिंदास पुन्हा एकदा राहुलसाठी फुलटॉस चेंडू आणि चेंडूला नो बॉलची पंच खून करतायत आणि चेंडू सरळ निघून गेला सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. म्हणजे 7 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या भराभर वाढते. राहुल पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा चांगला फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडूला हलकेच पुश केले आणि लगेच धाव घेण्याचा प्रयत्न. दोन्ही फलंदाजाचा पहिली धाव अतिशय वेगात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा सज्जगत्या पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज आणि अशा प्रकारे धावसंख्या होते पहिल्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर 4 बाद 67. 68 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. एक मोठ्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी येणार बोरपाडाला त्यांनी आव्हान ठेवले. येणार बोरपाडा समोर. येणार बोरपाडा कशा प्रकारे त्या आव्हानाचा पाठलाग करतात, धावांचा पाठलाग करतात उर्वरित 4 षटकामध्ये पाहायचं आहे आणि थोडीशी नाणेफेकीची संधी मिळते. आई गावदेवी खांडपे संघाचे संघनायक तसेच पॉवर शेलार संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी हजर राहायचं आहे. कपिलजी शेलके साहेबांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. 2 संघामध्ये नाणेफेकी आपल्या शुभ हस्ते होणार आहे. पॉवर शेलार आणि कवाड असे 2 संघ असतील. त्यांना दाखवून नाणेफेकीचा कोल कवाड संघाच्या बाजूला लागलेला आहे. खानपे संघाच्या बाजूला लागलेला आहे. खानपा संघाच्या संघनायकाने नाणेफेकी जिंकलेले आहे. पाहुणे आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. तर नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम 4 षटकामध्ये आपण गोलंदाजी करणार आहात की फलंदाजी करणार आहात? फलंदाजी करण्यामागे आपलं उद्दिष्ट काय असणार आहे? जे प्लेयर खूप चांगले आहेत खेळणारे बॅटिंगमध्ये. कोणाचे प्लेयर चांगले आहेत, त्यांचे की तुमचे? आमचे
म्हणजे फलंदाज चांगले फलंदाजी करतात. आता एकंदरीत जर आजच्या दिवसामध्ये बघितला तर पहिल्या सत्रामध्ये पहिल्या सामन्यामध्ये 58 धावा चावा संघाने केल्या होत्या प्रथम फलंदाजी करताना. 59 धावांचं टार्गेट ठेवलं होतं झिडका समोर मात्र त्या आव्हानाचा पाठलाग करताना झिडका संघाची दमछाक झाली आणि त्यांना हार पत्करावी लागली. आणि यावेळेस जर कोलोली संघाकडे जर बघितला प्रथम फलंदाजी करताना त्याने सुद्धा मोठी धावसंख्या उभारलेली आहे. निश्चितच करून तुमचा निर्णय असा तुम्हाला योग्य वाटतो का? हो. उर्मित संघाला किती धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल आपला? 40 ते 50. धन्यवाद. आपण जर नाणेफेकी जिंकला असता तर आपण काय निर्णय घेतला असता? बॅटिंग केली असते आम्ही. तर आपल्या विरुद्ध आता या आला आहे आणि तरी आता तुम्हाला गोलंदाजी करण्यासाठी आपण 4 षटकामध्ये समोरच्या संघाला किती धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल आपला? 40च्या आतमध्ये. धन्यवाद दोघांना बेस्ट ऑफ लक. बोलूया कॉमेंट्री बॉक्सकडे. रोहन पाटील असतील तिथे. धन्यवाद भगवान लकडे सर. वळूया सामन्याकडे. गावदेवी कोलिवली आणि येणार बोरपाडा या दोन संघ दरम्यान एक महत्त्वपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. संकटमोचक मर्दे बोरान म्हणून या मॅचमध्ये जर दोन खेळाडूंना जे संबोधलं जाईल ते म्हणजे एक यतीश आणि अनंता. या दोन फलंदाजांनी एकंदर जर आपण पाहिलं तर 47 धावांची चांगली पार्टनरशिप केली. 3 षटकारांना लागोपाठ 3 षटकारांसाठी ज्ञानेश्वर म्हस्कर यांच्याकडनं विकेटसाठी हॅट्रिक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आल्या दरम्यान चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जातो 4 धावांसाठी बिंदास यांच्या बॅटच्या पट्ट्यातून. पहिल्या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर जोरदार एक तडाखा पाहायला मिळाला. आवाज सुद्धा तितकाच गोड होता आणि तितकाच चेंडू सीमारेषा वेगाने पार झाला. अगदीच धन्यवाद. काहीसं झाड रोहन पाटील. चौकार आणि षटकार हॅट्रिकसाठी कपिल शेलके यांच्याकडनं 1100 रुपये जाहीर झालेले आहेत बोरपाडासाठी. आणि यावेळेस वळूया सामन्याकडे. गोलंदाज रितेश उर्फ पोलाड बॉलिंग मार्कवरती. यावेळेस मात्र वीरेंद्र सेवक स्टाईल चेंडू कव्हरच्या क्षेत्रात निघून चालू. वॉड बॅकअप. अगदीच जर आपण पाहिलं इंस्टाग्राम वरती या झेलचा निश्चितच उल्लेख केला जाईल. लाईक्स मिळतील, लाईक्सचा पाऊस पडेल. वॉड कॅच, वॉड कोऑर्डिनेशन. ज्ञानेश्वरजी म्हस्कर यांच्या वतीने विकेट करिता 100 रुपयाचं पारितोषिक आमच्यापर्यंत जमा होतंय. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि अगदीच पोलाड एक जबरदस्त गोलंदाज, भारदस्त गोलंदाजी त्याची पाहायला मिळते. संघ बांधणी किती मजबूत असावी याचं एक प्रात्यक्षिक उदाहरण वैभव याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. अगदीच आपल्या सहकाऱ्यांना पुढे नेण्याचं काम मागील 5 वर्षापासून जे आम्ही पाहिलेलं आहे. एक चांगला संघ कसा तयार होतो, एक चांगला संघ कसा तयार करावा याचं एक प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गुड पीस ऑफ बॉलिंग गोलंदाज रितेश उर्फ पोलाड याच्या माध्यमातून. शॉर्ट रनअपने यावेळेस मात्र सबमरीन डिलिव्हरी. पंच इशारा करतायत वाईट चेंडूचा. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले फलकावरती 5 या अंकावरती. चेंडूंचा खेळ झाला तो 3. कुठेतरी नियंत्रण सुटलं, त्या कारणास्तव दिशा भरकटतोय चेंडू. यावेळेस मात्र अप्रतिम देखना स्ट्रोक, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवलं जात आहे. फलंदाज प्रतीकाच्या माध्यमातून धावा जोडल्या जात आहेत ते मात्र 4. चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 9 या अंकावरती. धावफलक जाऊन पोहोचताना बॅक टू बॅक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रतिकार कुठेतरी शांत झाला होता, एक थंडावला होता. तोच प्रतिकार
इथून मात्र प्रतीकाच्या माध्यमातून जोरदार प्रहार केला जातोय. इथून मात्र चेंडूची तपासणी केली जाते. फलंदाज विवेक याच्या माध्यमातून धावसंख्या जोडली गेली फलकावरती 9 या अंकावर. यावेळेस मात्र भन्नाट वेग, अप्रतिम गोलंदाजी. म्हणूनच वारंवार त्याने उल्लेख केला जातो की तुमच्याकडे वेग असून जमत नाही, तर तुमच्याकडे अचूक लाईन अँड लेंथ असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्याचाच वापर रितेश उर्फ पोलाड याच्या माध्यमातून केला जातोय. यावेळेस मात्र अपरकटचा अंदाज, चेंडू निघून चाललाय पॉईंटच्या क्षेत्रामध्ये आणि चेंडू सीमा पार होईल. मिळतील धावा 4. एक सुरेख देखना चिकना चौकार. या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 13 या अंकावरती. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर गावदेवी कोलिवली संघाची एक षटका अखेर धावसंख्या आपण 6 पाहिली होती. 2 धावा या पेनल्टीच्या ॲड केल्या होत्या, जे एकूण 8 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर NR बोरपाडा संघ त्याच रीतीने नेट टू नेट फाईट करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे, त्या प्रयत्नांना आतापर्यंत त्यांना यश मिळालंय असं म्हणायला हरकत नाही आहे. दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज वैभव स्वतः बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. यापुढील होणारा सामना पहिल्या फेरीतील अखेरचा शेवटचा अंतिम सामना आईगावदेवी खांडपे आणि पॉवर शेलार या 2 संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर सामना आपल्या भेटी करता येईल जय महाराष्ट्र धामणगाव आणि रियांश स्पोर्ट्स जो चावे संघ 2 हात करेल. आईगावदेवी खांडपे आणि पॉवर शेलार या मॅच मधील विजेता संघ जय बजरंग खांडपे या संघाशी 2 हात करेल. आणि पुढचं येणारं शेड्यूल हे आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवू. गावदेवी कोलिवली संघ जीवाच्या आकांताने इथून मात्र प्रयत्न करतोय. जरी धावसंख्या सर्वोच्च जरी असली तरी सुद्धा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील दोन्ही संघांच्या माध्यमातून. यावेळेस मात्र दिशा भरकटतोय गोलंदाज वैभव. चेंडू निघून चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यष्टीरक्षणाच्या भूमिकेमध्ये संघनायक आपल्याला पाहायला मिळतोय. यतीश चेअरअप केलं जात आहे. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे. वेगवानरित्या चेंडू निघून गेलाय. धावा मिळत आहेत त्या 4. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती जर आपण पाहिले तर 18 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. 18 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती वैभव. यावेळेस मात्र एक चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे. मौका भी दिया और छक्का भी दिया. षटकार 6 धावा. सोपे नसतात, पण तेच प्रयत्न असाध्य ते साध्य करायचं असेल तर तुमची एकाग्रता खूप महत्त्वाची असते. म्हणूनच क्रिकेट या खेळामध्ये एकाग्रता आणि बुद्धिमत्ता, इंटेलिजन्सी या 2 गोष्टींना खूप महत्त्व दिलं गेलं आहे. यावेळेस मात्र चेंडू बाउन्स पद्धतीने हाताळला गेला. चेंडू अगदीच निघून गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. गोलंदाज वैभव इथून मात्र कमबॅक करतोय. आतापर्यंत 11 धावा वैभव याने खर्च केल्यात. राईट आर्मवरती विकेटचा मारा. भन्नाट वेग पुढे सरसावत निघून चाललाय चेंडू. मान्यवरांच्या कटआउटला सलामी देणारा झन्नाटदार षटकार. मागील वर्षी भगवा करंडक DD मैदान येथे सामना पाहायला मिळाला होता. गावदेवी कोलिवली आणि SD महापोली. त्या सामन्यामध्ये मात्र धावांची लयलूट आणि इथून मात्र विकेटचं पतन होईल. अगदीच
एक पावलाच्या अंतरावरती झेल पकडला गेलाय आणि विवेक याला माघारी जावं लागतंय. जर आपण पाहिलं तर या फटक्याची नजाकतता जी आपण पाहिली, फ्लिकचा फटका होता, वेगाचा पुरेपूर वापर केला, चेंडूने हवाई सफर सुद्धा केलं, पण क्षेत्ररक्षकाने मात्र चूक केली नाही. या विकेटचं महत्त्व त्याने जाणलं आणि या विकेटची पूर्तता केली आणि अगदीच वैभव याच्या श्वासामध्ये श्वास आलाय असं म्हणायला हरकत नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 30 या अंकावरती. धावसंख्या आहे फलकावरती 30 धावा. जिंकण्याकरता अजूनही 38 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. DD मैदानावरती भगवा करंडक या स्पर्धेचा काही वेळापूर्वी उल्लेख करत होतो आणि अगदीच त्या स्पर्धेमध्ये सुद्धा धावांची लयलूट माजवली होती गावदेवी कोलिवली संघाने, पण त्यानंतर मात्र SD मापोली संघाने प्रतिकार शांत केला नव्हता. त्या सामन्याचा जर एकंदर विचार केला तर तब्बल 89 धावांचं लक्ष्य होतं. जेवढे षटकार गावदेवी कोलिवली संघाने ठोकले होते तेच SD मापोली संघाच्या फलंदाजांनी तोच प्रतिकार त्यांच्या माध्यमातून DD मैदान येथे मागच्या सीझनमध्ये पाहायला मिळाला. पण आता मात्र प्रॅक्टिकल आहे, आता मात्र सत्व परीक्षा आहे. आपल्या संघाचं आव्हान हे खडतर आहे. दोन्ही संघांकरता सत्व परीक्षा आहे आणि हे आव्हान जिवंत ठेवायचं असेल, संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रयत्न करता करता बेस्ट ऑफ 4 मध्ये जर आपल्याला पोहोचायचं असेल तर मात्र प्रयत्न करावेच लागतील, संघर्ष करावा लागेल, एफर्ट द्यावे लागतील. या सर्व काही गोष्टींचा संगम साधावा लागेल. एकंदर 2 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 31 धावा आणि जिंकण्याकरता 12 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. आईगावदेवी खांडपे संघाचे संघनायक एक प्रतिनिधी आणि पॉवर शेलार संघाचे प्रतिनिधी आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा विनाविलंब. स्वर्गीय विठाबाई डांबरे यांच्या स्मरणार्थ आपल्याला मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आलेल्या आहेत आणि अतिशय देखण्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला जेव्हा फलंदाज किंवा गोलंदाज एखाद्या खेळाडूला जेव्हा या मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज देऊन सन्मानित केलं जाईल आणि जेव्हा त्यांच्या शोकेशमध्ये ही ट्रॉफी जेव्हा त्यांच्या जाईल आणि ते जेव्हा ट्रॉफीकडे पाहतील तेव्हा नक्कीच त्याच्या खेळीची त्यांना आठवण होईल. यावेळेस मात्र ड्राईव्ह तर केलेला आहे, निघून चाललाय चेंडू, ट्रॅव्हल होतोय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये एका धावेकरता. प्रतीक आता मात्र आपल्या हातामध्ये सूत्र जरूर सांभाळतोय, पण येणारी वेळ आणि हे येणारे 11 चेंडू महत्त्वाचे आहेत. धावा जमवणं महत्त्वाचं आहे आणि एका संघाला धावा रोखणं हे महत्त्वाचं आहे. आखोटप्प्याचा मारा, निघून चालला चेंडू, शॉट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये स्क्वेअर फेकी, धावा जोडल्या जात आहेत त्या 2 आणि अगदीच वैभव आपल्या सहकार्यावरती निश्चितच नाराज असेल, कारण की जिथे एक धाव होती तिथे मात्र दुसरी धाव खर्च केली जाते. धावा जोडल्या जातात त्या एकंदर 2 धावांच्या मदतीने 34 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. हळूहळू का होईना वेळ पुढे सरकते. 12:32 झालेली आहेत. सामना क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस मात्र देखण्या चिकना स्ट्रोक, निघून चाललाय चेंडू, सीमा पार, षटकार. नवतरुण मित्र मंडल ग्रुपचे पोरांना गावदेवी आई पावले. धन्यवाद, थँक्यू सो मच. या षटकाराच्या मदतीने 40 या
अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. जिंकण्याकरता अजूनही 9 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. चेंडू गणिक 3 धावांची सरासरी राखणं महत्त्वाचं आहे. आणि आता मात्र विचार केला तर अनंता धापसी याच्या हातामध्ये सूत्र आहेत, पण ती सूत्र कशी सांभाळली जातात येणाऱ्या 3 चेंडूवरती हे खूप महत्त्वाचं असेल. खोदून काढलं चेंडूला, चेंडू करतोय हवाई सफर. हाय अँड हँडसम षटकार. जाहीर केलेलं आहे. 1100 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे, सॉरी. आणि ते जिंकण्यासाठी फक्त एका षटकाराची गरज आहे. अतिशय खुश झाले आहेत शेळकेजी आणि निश्चितच करून प्रयत्न फलंदाज करणार आहे. या सामन्याकडे निर्धाव चेंडूची हाताळणी कमबॅक केले. यावेळेस मात्र पुन्हा एकदा लॉब करण्याचा प्रयत्न फसलाय. गोलंदाज अनंत धापसी यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळेल. एकंदर धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 46 या अंकावर. नयन भोईर शेलार यांचं आगमन झालं. आपलं हार्दिक स्वागत आहे. पुढच्या सामन्यामध्ये निश्चितच ॲक्शनमध्ये दिसतील. त्यांची ॲक्शन कशी असेल मैदानामध्ये याकडे मात्र लक्ष देऊन आहेत. वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. 6 चेंडू आणि जिंकण्याकरता जर आपण समीकरण पाहिलं तर 46 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. याचाच अर्थ जिंकण्याकरता 22 धावांची अजूनही आवश्यकता आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये. आणि लकडे सर, जर आपण पाहिलं या मॅचकडे तर आजच्या दिवसातील जो पहिला सामना झाला होता इथून मात्र त्याची आठवण येईल. कारण की कालच्या दिवसाचा जर आपण विचार केला तर उपसरपंच आर के चषक अकलोली येथे सुरू आहे. एका गोलंदाजाने तब्बल 25 धावा खर्च केल्या होत्या आणि तो सामना त्याच्या स्वतःने हातून गमावला होता. 5 चेंडू 25 धावांची गरज होती आणि त्या फलंदाजाने लिलया फटकेबाजी केली आणि सामना विजयश्री आपल्या बाजूने खेचून आणली. तर वळूया पुन्हा एकदा मॅचकडे. निर्धाव चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावली फलकावरती 46 या अंकावरती. 5 चेंडू आणि अजूनही 22 धावांची गरज आहे. अजूनही सामना संपलेला नाहीये. सामना दोलांमय स्थितीमध्ये आहे. दोन्ही संघांना समान संधी आहे. यावेळेस मात्र फटका तर चांगला. पिकअप शॉट. निघून जाईल चेंडू सीमारेषा पार. असरदार बहारदार धमाकेदार षटकार. थँक्यू सो मच. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. 4 चेंडू आणि 16 धावांची गरज. गोलंदाज राहुल बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. आणि तत्पूर्वी वैभव याने आता मात्र कानमंत्र कशा रीतीने दिलाय, त्याचा वापर कशा रीतीने करतोय हे मात्र येणाऱ्या वेळेमध्ये पाहायला मिळेल. जमेची बाजू येणार बोरपडा संघ सुद्धा हार मानायला तयार नाहीयेत. दोन्ही संघ सहजासहजी हार मानायला तयार नाहीयेत. 4 चेंडू 16 धावांची गरज. गोलंदाज तयार. आकोटप्प्याचा मारा. फटका बसलाय. उंची जास्त लांबी कमी आणि इथून मात्र होईल विकेटचं पतन. फलंदाज बाद.
यतीश वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. 3 चेंडू 16 धावांची गरज आहे. वॉड मॅच. सामना अजूनही संपलेला नाहीये. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फटका तर चांगला. चेंडू ट्रॅव्हल होईल लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. वैभवच्या माध्यमातून चेंडूची फेकी केली जाईल. तत्पूर्वी खराब क्षेत्ररक्षण. ढोंडोरे साजना. धावचीची संधी आहे आणि इथून मात्र पंच इशारा करतायत फलंदाज बाद. विकेटचं पतन. दोन चेंडू आणि 14 धावांची गरज. एखादा चमत्कार जर घडला कोल्हावली संघाकडनं तर मात्र येणार बोरपाडा संघ मॅच मध्ये परत येऊ शकतो. पण चमत्कार रोज रोज घडत नाहीत. चमत्कार घडण्याकरता सुद्धा नशिबाची साथ असावीच लागते. ती साथ मात्र कोणाला असेल हे मात्र येणाऱ्या वेळेमध्ये पाहायला मिळेल. चला प्लीज जरा घाई करायची आहे. तर आता मात्र समीकरण आहे 2 चेंडू आणि 14 धावांची गरज. इथून मात्र एक आठवण केली जाते 2 धावा या पेनल्टीच्या. म्हणजे 2 चेंडू 12चं समीकरण असतं. जर तर किंतु परंतु या शब्दांना क्रिकेटमध्ये थारा नाहीये. त्याचंच एक प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस मात्र फटका तर चांगला. शॉर्टआर्म पोल निघून चालला चेंडू स्क्वेअर लेग रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक आहे. तत्पूर्वी एकच धाव आणि इथून मात्र औपचारिकता साधायची आहे, पूर्ण करायची आहे गोलंदाज राहुल याला आणि आपल्या विजयावर शिक्कामोर्तब करायचा आहे. पण काय घडेल काय बिघडेल शेवटच्या क्षणापर्यंत आपण बाकीत वर्तवू शकत नाही. फटका तर चांगला. निघून चालला चेंडू प्रेक्षकांच्या मान्यवर पाहुण्यांच्या भेटी करता मिळतोय तो चौकार. 4 धावा. दोन चौकार लगावलेले आहेत. तो फलंदाज यतीश याने आपलं 100 रुपयाचं कॅश प्राइज घेऊन जायचं. ज्ञानेश्वर म्हस्कर यांच्या वतीने कॅश प्राइज आहे. मॅन ऑफ द मॅच कडे आम्ही वळतोय. कोल्हावली संघाचा यतीश मॅन ऑफ द मॅच